नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता चाललो आहे मी गावाला. हा मागे बघतोय तो नाही आहे, मी आणि ओंकार आहे. आमच्या वाडीची पूजा आहे ना, त्यासाठी चाललो आहे. पण गाडी याची आहे. हा कोण आहे तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये ओळखता ना तुम्ही. दिसतोय. तर राजूची गाडी घेऊन चाललो आहे आपण. आपली गाडी इथे ठेवली आहे, हे बघा मागे आहे. आणि राजूची बघूया घेऊन जाऊया. राजूची पण बंद होते ना, तर मग थोडीशी चालवू. आणि आता 11 वाजलेत आणि निघणार आता. स्पेशल थँक्स टू राजू. गाडी यार बघा. थांबा तुम्हाला दाखव. हे बघा मित्रांनो, राजूची स्पेशल गाडी आहे. राजूने सगळ्यांच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन घेतलेली गाडी आहे. ते चांगलीच असणार नाही, पण गाडी एक नंबर आहे. आपण चालवले त्याच्यामुळे नो डाऊट. R15 एक नंबर. V4 आहे ना, एम आहे. हां एम. चलो तर आता निघू. ओंकार आहे. ओंकार इकडे आपल्याला चित्रा टॉकीजवळ भेटेल, तर त्याला पिक करून आपण निघू. चलो मित्रांनो, ट्रिप काही सेट होत नाही आहे. आपल्याला सेटिंग समजत नाही आहे. राजे एक वर्ष गाडी घेऊन यायला माहिती नाही राजेला अजून काय. तर आता बघा 12,858 झाले. तरी आपण चलो ठीक आहे, आपण एक ट्रिप वन सेट करूया. आपण 2858 किलोमीटर झाले आहेत बघा. तर आता बघू किती वेळ लागतोय आणि किती किलोमीटरमध्ये आपले. चल राजू, बाय. चल भेटू परवा. चलो मंडळी, आत्ता आपण आलो आहे पनवेलच्या पुढे. म्हणजे ना, मी गोप्रो चालू नव्हता केला. आमचं एकच उद्दिष्ट होतं की पहिला आपण मुंबईच्या बाहेर पडू आणि मग गोप्रो चालू करून मग आरामात जाऊ. आता बघू, आता गोप्रो वगैरे चालू केलं तर आता प्रॉपर निघू आपण. चला, माझ्यासोबत ना ओंकार आहे. आणि तुम्हाला गाडी थोडी वेगळी दिसत असेल, तर गाडी वेगळी म्हणजेच गाडीच वेगळी आहे. मित्राची गाडी आहे, राजूची. तर त्याची गाडी बंदच होती ना, तर म्हटलं, तो बोलत होता की कुठे घेऊन जातोयस का, तर मग जा. म्हटलं चलो. आपण आता चाललो होतो गावालाच ना, पूजा होते आपल्या वाडीची. आपली पोरं आहेत ट्रेनमध्ये, पण ते ट्रेनला गर्दी कमी होतं. हे बघा. अरे भाई साब, आतमध्ये चढले. मग बस झाला, बस आता काय पण करतो. तर चलो, पोरं चढले आहेत गाडीत. एकदा आता गर्दी असेल तरी चालेल, आतमध्ये चढल्यावरती काय प्रॉब्लेम नाही. चलो, आपण पण आता निघालो आहे. 50-60 किलोमीटर आपण आलो आहे पनवेलच्या पुढे. म्हणजे ते लोक आपल्या आधी पोचतील, मग बघू आपण आरामात जाऊ. रात्री आहे ना, जेवून वगैरे निघालो आम्ही. आम्हाला निघायला आहे ना 11 वाजले. 11 म्हणजे 11 वाजून गेलेच होते. 11 पण असे पूर्ण नाही, 11 वाजून गेले होते. ठीक आहे. पहिलं कसं झालं, मी घरी गेलो, जेवलो वगैरे आणि मग राजूच्या घरी आलो. मग गाडी घेतली, माझी गाडी तिथे आहे, त्याच्याकडे ठेवली. आणि मग तिथून ओंकारला घेतलं आणि मग निघालो. तर चलो, गाडी एक नंबर आहे, मजा येते आहे चालवायला. म्हणजे R15ची एक वेगळा फील आहे. फक्त एवढंच आहे की थोडंसं तुम्हाला कम्फर्ट भेटणार नाही. ठीक आहे, एवढं चालून जातं. पण लॉंग राईडला तुम्हाला थोडासा कम्फर्ट पाहिजे. म्हणजे थोडासा ना हातांवरती जोर पडतो. पण ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला थोडी सवय, तुम्ही यूज टू झालात ना, तर तुम्हाला काय वाटणार नाही. म्हणजे जसं आता राजूला काय वाटत नसेल, मला थोडंसं वाटतंय, जाणवते. हे बघा, हा ना आपल्याला U-टर्न घ्यायचा आहे आणि मग तिथून परत लेफ्ट घ्यायचा आहे. तर हे बघा, इथून आपण ना काही वेळानं चुकतो, सरळ जाऊ नये. इथून हा आपल्याला पूर्ण U-टर्न घेऊन राईटला आणि मग आपल्याला लेफ्टला वळायचं आहे. ओंकार, इथे बरेच लोक चुकतात. हां, आता आपल्याला गोवासाठी असं सरळ, म्हणजे लेफ्ट घ्यायचं आहे, सॉरी. चला, एवढंच होतं कन्फ्युजनवाला. ह्याच्या पुढे आता काय कन्फ्युजनवाला नाही. आता फक्त एकच आहे, जे आपण बघ अलिबागला चुकतो कधी. लास्ट इयर बा आपण एकदा अलिबागला गेलो होतो. बस, तू पण होता मेल्या अलिबागला. म्हणजे कसं रे, गावात जात होतो आणि चुकून वेळेला अलिबागपर्यंत, अलिबागच्या रोडला गेलो आम्ही गेलेलो. मग आता चुकलो आम्ही, बसमुळे चुकलो रे, बसमुळे चुकला. हां, चला, आज तारीख आहे 24, उद्या 25 तारीख आपल्याकडे पूजा आहे. तर पूजेला आहे सगळ्यांनी. ब्लॉग पूजेच्या नंतरच येईल, पण तरी पण सांगतो. काय नाही, 2च दिवस राहणार. 2 म्हणजे एकच दिवस राहणार आहे. म्हणजे रात्र एकच राहू, परवा लगेच आम्ही निघू. म्हणजे उद्याचा दिवस आहे फक्त. उद्या जरा मस्त थोडी मजा करू. पूजा वगैरे आहे ना, तर मग रात्र तिकडेच जागरण होईल आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे परवा दुपारी वगैरे निघू आम्ही 1-2च्या आसपास.
जेवण वगैरे. रोड आता बघू कसं आहे. आता लास्ट मी तर गणपतीला गेलेलो. आता गणपतीनंतर 4-5 महिने झाले. आता थंडी बऱ्यापैकी आहे बघा. ओंकार थंडी आहे बघ. मित्रांनो ऑलमोस्ट ना एक 70-80 किलोमीटर आपल्याला झाले आणि थोडीशी छान फिलिंग येते. का तर तुम्हाला माहिती आहे बघा, कुठल्याही गावात तुमच्या जेव्हा पूजा असते तेव्हा एक वेगळी एक्साइटमेंट असते बघा. तीच एक्साइटमेंट आम्हाला आहे. आणि त्यात एक वेगळं ॲडिशनल सुख म्हणजे काय आहे की आपण चाललो आहे 2 व्हीलरने आपल्या बाईकने, तर त्याच्यात जी एक मजा आहे ना ती शब्दात ना व्यक्त करता येत नाही. अशी ती मजा आहे आपली. मंडळी पेनला आलो आहे आता आणि पूजेची एक्साइटमेंट थोडीशी वाढली आहे की तिकडे मग सगळे पूजेचा मंडप वगैरे बांधायची ना तयारी चालू झाली आहे. म्हणजे बाहेरून छत वगैरे जो होता ना सगळं कवर केलं आहे आज संध्याकाळी. आणि आता रात्रभर पूजा बांधतील मस्त. आणि उद्या सकाळी पूजा आहे. आता आम्ही किती वाजेपर्यंत पोचतो आहे आम्हालाच माहिती नाही, पण एस्टिमेट टाईम आपला एक 7:30-8 वाजेपर्यंतचा आहे. बघूया, जर लवकर पोचायला झालं तर ठीक आहे, नाहीतर ॲटलिस्ट 7:30-8 वाजता तरी पोचायला पाहिजे. बघूया. बाईक ना राजूच्या गाडीचे जर रिव्ह्यू द्यायचे झाले ना तर 10 पैकी 10 आहेत. म्हणजे या गाडीला तुम्ही 50ला चालवा काही प्रॉब्लेम नाही, 70ला चालवा काही प्रॉब्लेम नाही, इवन 100ला चालवा. मी टच नाही केली, मी फक्त 80-85वर आहे. पण ते जे मला फील देत आहे ना म्हणजे स्टेबिलिटीचं सुपर्ब आहे. चढायचं आहे ना रे. ते जे तुम्हाला स्टेबिलिटी देणार ना एक नंबर आहे. म्हणजे मी आता ऑलमोस्ट ना 85 फक्त टच केलं आहे, 85 का 90. जी स्टेबिलिटी आहे ना गाडीची ती माझ्या गाडीला पण नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली यार हे थोडी क्रुझिंगच्या दृष्टीने बनवले आहे, पण तरी एक नंबर आहे. फक्त एकच आहे सिटिंग पोझिशन आणि कम्फर्ट असेल तर मग ते असं बनवतीलच नाही ना, असं पण एक आहे. त्यामुळे ओव्हरऑल एक नंबर गाडी आहे. गाडी स्मूथ, गिअर शिफ्टिंग एकच नंबर. मित्रांनो गाडी ओंकार चालवत आहे. आता आपण एक इंदापूरच्या पुढे आलो, म्हणजे ऑलमोस्ट ना पहाडच्या पुढे आहे थोडंसं. तर मजा येते, फक्त थंडी भरपूर आहे आता. पण ठीक आहे, ती थंडी ना कधी कधी नाही जाणवत. तर चला, म्हणजे कंटिन्युअसली कमीत कमी 2 ते 3 तास चालवली आणि मग आता ओंकार चालवतोय. तर चला, थोडंसं मागे बसून पण आपण फील घेतलं पाहिजे ना. समानता. तर चला, आता रात्रीचे आहेत ना 2:15 वाजलेत आणि हलकं ना असं धुकं दिसतंय. ठीक आहे, म्हणजे असं जास्त नाही आहे पण तो लागतो. आता मला सर्दी झाली, माझा आवाज आता ना नाकातून येतोय. पण मागे बसून पण एक मजा आहे. जे आपण रस्त्यावरती बघून गाडी चालवतो ना तेव्हा आपण मागे जेव्हा बसतो ना तेव्हा आपल्याला पूर्ण निसर्ग बघत जाता येतो. आता पुन्हा रात्र आहे दिसत नाही, पण थोडंसं चांदणं आहे त्याच्यामुळे आपल्याला ते दिसतंय. उजेड आहे थोडाफार. आलो आहे तर 2 ब्रेकमध्ये कसं जास्त वेळी निघाला नाही. नाहीतर तेच जर आपण 2-3 बाईकसोबत असतो ना आता अजून थांबायला लागलं असतो आणि कदाचित आपण एवढ्या टप्प्यापर्यंत पोहोचलो नसतो ह्या वेळेला. जबरदस्त काम झालं आहे. ऑलमोस्ट आता 2 लेनना ओपन केलं आहे, मुंबईला जायला आणि की गावाला जायला. पाणी वरून येत आहे, ते लिकेज आहे. सुंदर बांधलं आहे बघा. म्हणजे अगदी 45 ते 50 मिनटाचा रस्ता अगदी 5 मिनटावरती आणून ठेवला आहे. म्हणजे चांगल्या कामाला आपण चांगलं बोलू शकतो की हे बोगदा करून जो घाट वाचवला ते एक चांगली गोष्ट आहे आपल्या कोकणवासियांसाठी. आत्ता किती वाजलेत माहिती आहे का? 5 वाजले आणि आम्ही चहासाठी थांबलो होतो. एक चावडच्या एक 4-5 किलोमीटर मागे आणि चहा प्यालो, मॅगी खाल्ली आणि आता निघालो. कसं आहे आता थंडी जास्त आहे त्याच्यामुळे आता चहा प्यायला लागली. आता ना महिनाभरापूर्वी चहा सोडली होती, पण आता ह्या थंडीला काहीतरी आवार घालायला पाहिजे म्हणून आपण ते कारण एक ब्रेक पण घ्यायचा होता.
अजून एक 3 तासाचं रनिंग दाखवते आपल्याला. एक 150 किलोमीटर आपण लांब आहे. एस्टिमेट टाईम एक 7-7:30 जो आपल्याला स्टार्टिंगला दाखवला गेला होता तो. बघू शकता किती पडलंय ते. म्हणजे अक्षरशः आहे ना पुढचं एवढं असं काही दिसत नाही क्लिअरली. आता मी ना पुढच्या गाडीच्या अंदाजाने चाललो आहे. भयंकर धुकं आहे मंडळी बघा. हे येल्लो लाईट ना माझ्या गाडीला आहे, पण आता ते पूर्ण वरती त्याचा ॲरो केला आहे, त्यामुळे ते आता खाली दिसणार नाही. आता मला कंपल्सरी ते व्हाईटच लावावं लागणार, कारण धुक्यामध्ये आहे ना कधी येल्लो लाईट चांगली असते. चलो एनिवे आता काय करणार, पर्याय नाही, आता असंच जायला लागेल. माझ्या पुढे गाड्या दिसत आहेत ना, ह्या मला वाटतंय असं वाटतंय की या धुक्यामुळे ना थोडा त्यांचा वेग कमी झालेला आहे. मित्रांनो ॲक्सिडेंट झाला यार. शेट 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 शेट. चल चल थांबण्यात पॉईंट नाही. चला मंडळी यार, ॲक्सिडेंट झाला आहे. शेट, म्हणजे थोडक्यासाठी प्रॉब्लेम झाला आहे, फक्त थोडक्यासाठी बस. म्हणजे हे ऑलमोस्ट पोचायला आलेले, कदाचित डुलकी लागली आहे ना. नाही, कॅमेरा बंद होता माझा, पण मला ते बरोबर नाही वाटत होतं रे कॅमेरा चालू करणं, म्हणून मी तो लपवून बंद केला लगेच. मंडळी ॲक्सिडेंट झाला यार बेकार तो. म्हणजे लागलं नाही कोणाला, पण गाडी खाली गेली आहे थोडी गटारामध्ये. तर बघा असं होतं, मग ती जर्नी खराब होती पूर्ण. आता काय झालं, धुक्याचा टाईम आहे आणि मला वाटतंय तो झोपेत होता असावा कदाचित, कारण त्याशिवाय असं लगेच नाही जाणार खाली. कारण हा रोड असा नाही आहे की इथे 60 आणि 70च्या स्पीडने माणूस जाईल. 30-40 किलोमीटर फक्त बाकी आहे. आणि मी अजून पण माझे हेल्मेटची काच ना बंद करू शकत नाही, एवढा अजून अंधार आहे. आता किती वाजले, 7 वाजले तरी पण एनिवे अजून 1 तासाभरामध्ये आपण पोचून जाऊ, 8 वाजेपर्यंत. वाडीतले पोरं पण पोचतील तेवढ्या वेळामध्ये, कारण त्यांनी कोकण कन्या पकडली. कोकण कन्या थोडीशी लेट आहे, मला वाटतं 7:30-8:30 ती येईल. बघू आता आपण कधी पोचतो इथे.